या वर्षीच्या पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा 13 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर पार पडल्या आणि पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला। या विजयी टीमनं इंडियाला घवघवीत यश मिळवून दिलं। प्रत्येक संघाला हरवून आपण कसे विजयी होऊ हा प्रयत्न असतो। रविवारी झालेल्या अंतिम सामना जिंकून भारतीय संघानं आपला उद्देश साध्य केला आणि विजेतेपद जिंकलं। यावेळी कॅप्टन प्रियंका दमदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय करण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे। या खो खो वेळी प्रियंकाचे आई आणि वडील दोन्हीही हा सामना पाहत होते आणि आपल्या मुलीचं कौतुक पाहत होते। या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे। प्रियंकाच्या या कामगिरीमुळे राज्यासह देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे। तर तिचे आई वडील हनुमान इंगळे व आई सविता इंगळे यांच्यावर देखील नातेवाईकांकडून व मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय। प्रियंकाच्या वडिलांच्या नात्याने मी इंडिया टीमचे सर्वातून अभिमानास्पद कामगिरी आहे व तसेच प्रियंका ही इंडियाची कॅप्टन असून तिनं इंडियासाठी सुवर्ण पदक मिळवून दिले आहे। त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक आभारी आहे आणि मी त्या गोष्टीवर भरपूर खुश आहे। नमस्कार, मी प्रियंका इंगळेची आई बोलते आहे। प्रियंका इंगळे लहानपणापासून खूप जिद्दी होती। तिचं शिक्षण राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ तिथून खो खो खेळायला तिनं 5वी पासून सुरुवात केली आणि आता भारताच्या वर्ल्ड कप पर्यंत गेली। वर्ल्ड कपची कर्णधार असताना पूर्ण टीमने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मला माझ्या मुलीचा खूप खूप अभिमान आहे।